लहानपणीच्या आठवणी जपायला कोणाला नाही आवडत. तर आंब्याची पर्स ही सुद्धा माझी एक लहानपणीची गोड आठवण आहे आणि ती कशी बनवली मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि मामाच्या गावाला आलो आणि रानात नाही गेलो असं तर होतच नाही. तर रानात आलो होतो, ते शेततळं बघितलं आणि त्याच्यानंतर खाली उतरून आम्ही परत एकदा दुसऱ्या रानामध्ये गेलो होतो. तर प्रत्येक रान हे एकाच ठिकाणी नाही आहे, त्याच्यामुळे इकडून तिकडं आम्ही फिरत होतो आणि इतकी मज्जा येत होती ना की सगळेजण होते, इशू दीदी, निशम, स्वरा, मामा सगळेजण होते. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो पेरूच्या बागामध्ये. तर पेरूला एवढे छोटे छोटे पेरू आत्ता आलेले आहेत आणि जेवढ्या तुम्हाला वाईट पिशव्या दिसतात आहे त्या सगळे पेरू झाडाला लागलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे डाळिंबाच्या शेतीकडे गेलेलो. पुढे विहीर म्हटलं तरी निशमला खूप कौतुक वाटतं, तर ते सुद्धा बघायला गेलेलो. आणि असं काहीतरी निशम रानात आल्यावर करतच असतो आणि एवढं छान शेती बघितल्यावरती व्हिडिओ नाही काढणार असं तर होणारच नाही. आणि मग नंतर आंब्याच्या झाडावरती आम्ही खूप मज्जा केली. तर लहानपणी ना मी जेव्हा पण मामाच्या इथे जायचे ना तर आंब्याचं झाड आणि आमचं खूप मस्त कनेक्शन होतं. तर असंच काहीसं आम्ही सगळं रानात करायचो. लहान होतो तेव्हा झाडाला झोका बांधलेला असायचा आणि हे सगळं करून आहे ना मला त्या दिवसांची खूप आठवण आलेली. तर मी हे सगळं दिदीला, इशूला, निशमला सगळ्यांना सांगत होते आणि खूप मस्त आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि निशम तर या ढेकळांमध्येच पळत होता, काय माहिती त्याला काय वाटत होतं. आणि नंतर आंब्याचं झाड म्हटलं की आंब्याच्या पानाची पर्स नाही बनवली असं तर होणारच नाही. आणि ती मी पर्स बनवली आणि स्वराला दिली, ती पण खूप खुश झाली. आणि झाडावर चढायला तुम्हाला आवडतं की नाही मला हे कमेंट्समधून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. बाय.